आंदोलन कोणाच्याच बापाला मोडत नसतं. भाजपासून नाही तर भाजपी असो, आंदोलन मोडत नसतं. गरीब मराठीचं मोडायची ताकद नाही. आणि त्यांना ह्या बारीन कळून चुकलं भाऊ आता. त्यांना वाटलं होतं ईद असं कमवून निवडणुका झाल्या असं काय तसं काय. जेव्हा मराठी मुंबईत घुसले ना, मराठा मला कवच सोडू शकत नाही या शब्दावर ठाम राहा. आणि मी बी मराठ्याला कवच सोडू शकत नाही. बघ वाटलं असतं ना, तुम्ही आता लय खोचूक प्रश्न विचारला म्हणून वाटलं असतंच ना, तर मागच माझे लेकर बाळ मोठे केले असते. मी नाही केले. समाजाचे लेकर बाळ मोठे केले. वाटलं असतं तर काही पण करू शकलो असतो, पण नाही. त्यामुळे 4 दिवस लेट होईल, 8 दिवस 15 दिवस लेट होईल. 70 वर्ष आम्हाला काही नव्हतं, पण हटलो नाही. जवळ मी प्रामाणिक आहे ना, तोवर माझा समाज पुढे जात नाही. मी जोवर मॅनेज होत नाही तेव्हा समाज पुढे जात नाही. आणि आम्हाला दोघाला कुणीच नाही फोडू शकत. तुम्हाला बघायची माझ्या मग उद्या हाक मारली तरी मराठी परत करोडत निघले पाहिजे. कारण आम्ही इमानदारीनं करतो दोघं बी, समाज पण आणि मी पण. कोणासाठी करतो? आम्ही आमच्यासाठी करतो. कोणत्या पक्षासाठी नेत्यासाठी नाही करत आम्ही. आमच्यासाठी आम्ही करतो. आमचेच पैसे, आमचेच लेकरबाळ, आमचा समाज लढणारे आम्हीच इमानदार. कारण सगळं आमचं इमानदारी चालू आहे. त्याच्यामुळे आम्ही बाकीच्यांचा विचार नाही करत. त्यामुळे आता ते स्वप्न ते नाही बघू शकत. संपले नामक्यान तमक्यान तसं जर झालं ना, आता जर डोकं लावलं ते जर काय 15 दिवसात महिन्यात हैदराबादचं मराठवाड्याचं पुरं गॅजेटियर आणि सातारा संघ नाही लागलं ना, धुराळात पुढच्या निवडणुकीत यांचं अजून आंदोलन संपलं का वास संपणार नाही. थोडक्यात म्हणजे काय, थोडक्यात फाडक्यात नाही. पुरा महाराष्ट्र मी बरोबर थांबून 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 ओबीसी आरक्षणात घालणं. बघा घालतो.